अदानींना दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मोर्चा निघणार आहे। कंत्राट रद्द करण्यासाठी धारावी ते अदानींच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे। मोर्चानंतर बीकेसीत उद्धव ठाकरेंची सभा सुद्धा पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला धारावीतील गरिबांना घर मिळवून द्यायची नाहीत, उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। धारावीचा पुनर्विकास हा सरकारच्या हातात दिलाय, मात्र सरकारनं आम्हाला अदानींच्या दारात उभं केलंय। धारावीत दहशतीचं वातावरण निर्माण झालंय असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय। वर्ध्यात आज ओबीसींचा महाएल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलाय। या मोर्चामध्ये छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शरद पवारांची आज नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। स्वाभिमान सभेतून पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे या सभेला उपस्थित राहणार आहेत। नागपूरमध्ये आज भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे दिग्गज नेत्यांसह पंकजा मुंडे सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। बैठकीला राज्यभरातून जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। माजी आमदार सुरेश लाड आज नागपुरामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। यासाठी कर्जत, खालापुरातील शेकडो नेते, पदाधिकारी नागपुरात पोहोचले। 2-3 महिन्यांपासून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं संपूर्ण कुटुंब आंबेगाव शिरूर मतदारसंघात ऑन फील्ड दिसतात। सामाजिक कार्यक्रम मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसतात, त्यामुळे एकच चर्चांना उधाण आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षाच्या आर्थिक व्यवहारांचं लेखापरीक्षण केलं जाणार आहे। यामुळे करोडो रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवणारे आजी माजी अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत। दरम्यान दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे। कोस्टल रोड जानेवारी 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याची घोषणा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली होती, मात्र आतापर्यंत अवघे 82.81% काम पूर्ण झाल्यामुळे डेडलाईन लांबल्याची शक्यता वर्तवली जाते। गोखले रोड ओव्हरब्रिजच्या बांधकामामुळे काही लोकल गाड्यांवरती परिणाम होणार आहे। यावेळी रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री 1:40 ते पहाटे 4:40 पर्यंत अप आणि डाऊन हार्बर लाईनवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील रुग्णांना आरोग्य परिचारिकांच्या संपाचा फटका बसलाय। शस्त्रक्रियांसाठी तयारी नसल्यानं रोज होणाऱ्या 30 ते 35 शस्त्रक्रियांपैकी दिवसभरात अत्यावश्यक 3 आणि इतर 2 शस्त्रक्रिया झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या नावानं वेबसाईट तयार करून भाविक आणि संस्थानाची फसवणूक होत असल्याची माहिती उघडकीस आली आहे। या प्रकरणी विजय बोधले याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बिद्री कारखान्याच्या अध्यक्षपदी केपी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी गणपतराव फरकाटेंच्या खांद्यावरती देण्यात आली आहे। कारखान्याच्या सभागृहातील विशेष सभेमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कोट्यावधींचा टीडीआर घोटाळा झालाय असा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। तडवडे दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक उद्योगांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। यावेळी 75,000 औद्योगिक उद्योगांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। एसटी प्रशासनानं प्रवाशांसाठी पुण्यातील स्वारगेट स्थानकातून नाशिकसाठी ई शिवाई बस सोडण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दर तासाला ई शिवाई बस उपलब्ध करण्यात आली आहे। मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम 5 कोटींपेक्षा अधिक होणारी प्रकरणं राज्य शासनाकडे पाठवावं लागणार आहे। यासाठी प्रशासनाच्या वतीने आदेश काढण्यात आले।
गुंठेवारीमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारं शुल्क कमी होणार आहे। यासाठी बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे। दरम्यान प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढही प्रशासनाकडून दिली जाण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सदनिका विक्रीच्या बहाण्यानं एकाची 12,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी सुधीर वाडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे। शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या 8 अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे। यामुळे शिक्षण विभागाला 8 उपसंचालक मिळाले आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं जळीतग्रस्तांवर तातडीनं उपचार करण्यासाठी जळीत कक्षाची स्थापना करण्यात येते। यावेळेस या कक्षात 15 ते 30 बेड असणार आहेत। पालिकेच्या आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। पुणे जिल्ह्यात निवडणूक विभागानं मतदान केंद्राची फेररचना करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघासाठी 8,213 पेक्षा जास्त मतदार केंद्र असणार आहेत। त्यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या रांगा कमी होण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेत कचरा वाहनासाठी 33 नवीन वाहनं दाखल झाली आहेत। यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी मदत होणार आहे। दरम्यान आणखी 60 वाहनं लवकर दाखल होणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्य दिनी भोजनाचा खर्च अंतर्गत खर्चातून करण्यात येणार आहे। बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी ही माहिती दिली आहे। नाशिक शहरात अपघातांना आळा घालण्यासाठी शहरातील रस्त्यांवर 333 गतिरोधक नव्यानं तयार करण्यात येणार आहेत। या संदर्भात कामांच्या निविदा अंतिम केल्या असून पुढील आठवड्यात संबंधित मक्तेदारांना महापालिकेतर्फे आदेश देण्यात येणार आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले। या प्रकरणी फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात मनसेच्या वतीनं वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली येस बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आलं। बँकेच्या त्रासाला कंटाळून एकानं रक्तानं पत्र लिहून आत्महत्या केली होती। पुण्यात पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी काळं फासलं। निलंबित अधिकारी शिक्षण विभागाचा कारभार पाहत असल्यानं शिवसेना आक्रमक झाली। पनवेल तालुक्यातील शहरी तसंच ग्रामीण भागाला अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे। यासाठी ऊर्जा खात्यानं 480.40 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे। किमान तापमानामध्ये घट झाल्यानं जिल्ह्यात गारवा जाणवतोय। दरम्यान 18 ते 21 डिसेंबर दरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये थंडीची हुडहुडी आणखीन वाढली आहे। पारा 1 अंशांनी घसरून 16 अंशापर्यंत खाली आलाय। यामुळे रात्री थंडीची तीव्रता आणखी जाणवायला लागली आहे। यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी येण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे गोंदिया आणि पुणे या दोन्ही शहरांचं तापमान हे 12 अंशावरती खाली आलं होतं। दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात राज्याचं किमान तापमान हे 10 अंशाखाली येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होते। दर घसरण्यामागे केंद्र सरकारनं लादलेली निर्यात बंदी कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान कांदा निर्यात तातडीनं सुरू करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। बाजारात लसणाची आवक घटल्यानं लसणाच्या दरामध्ये वाढ झाली। यामुळे किरकोळ बाजारात लसणाचा दर हा 300 ते 400 रुपयांवर पोहोचलाय। दरम्यान बाजारात आवक वाढेपर्यंत दरात वाढ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षीच्या हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला 3,407 रुपये असा दर दिला जाणार आहे। इथेनॉल प्रकल्पाचा प्रथम बॉयलर अग्निप्रतिपदन करण्यात आलंय। यावेळेस अध्यक्ष के.पी. पाटील यांनी ही घोषणा केली आहे। नाशिक जिल्ह्याच्या 380 गावांमध्ये पाण्याची भीषण अशी समस्या निर्माण झाली आहे। यामुळे या गावांना 116 टँकरच्या मदतीनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। दरम्यान दिवसाला टँकरच्या 256 फेऱ्या चालवल्या जात आहेत। कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी विस्कळीत झाला होता। यामुळे काही भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलाय। दरम्यान टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावेळी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये 51 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय. यंदाचा उन्हाळा तीव्र राहिला तर मे महिन्यात जिल्ह्यात पिकांसाठी पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तोरणागडावरील शिवकालीन मार्गाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. वेल्हे वन विभागानं या मार्गाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील एका शेतकऱ्यानं जांभळ्या तांदळाची शेती केली आहे. त्याची सध्या पंचकृषीमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आलंय. यावेळेस विशाल माळी मित्र मंडळातर्फे 1000 नागरिकांना कार्डचं वाटप करण्यात आलं. कोल्हापूर विद्यापीठाच्या 60व्या दीक्षांत समारंभाचं सोमवारी आयोजन करण्यात आलंय. यावेळेस राज्यपाल रमेश बैस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ पार पडणार आहे. नंदुरबार शहरात होणाऱ्या जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं उलगुलान डी लिस्टिंग महामेळाव्याची तयारी सुरू आहे. 20 डिसेंबर रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रातील पदवी पदव्युत्तर परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळेस तब्बल 195 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी ही माहिती दिली आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून 2019 साली विविध संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यावेळेस ही परीक्षा रद्द करण्यात आल्यानं 14,313 परीक्षार्थ्यांच्या खात्यात परीक्षा शुल्क परत करण्यात आले. पुण्यातील आंतरशालेय नाट्य वाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विद्यार्थ्यांना अध्ययन करताना वाचन, एकाग्रता, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावावर भर देणं गरजेचं आहे. अभिनेते धनंजय सरदेशपांडेंनी विद्यार्थ्यांना सल्ला दिलाय. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल्स इमारत वापरण्यासाठी आवश्यक सिक्युरिटी ऑडिट सुरू आहे. यावेळेस विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना BCASनं महासंचालकांना दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा डाक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अपघातात पाय गमावणाऱ्या महिलेला PMPLनं 20 लाखांची भरपाई मदत दिली आहे. सांगलीच्या औंध रुग्णालयात BRT बस स्टॉप इथं रस्ता ओलांडताना बसनं धडक दिल्यानं त्यांचा अपघात झाला होता. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वर्षभर एकही सुट्टी न घेता कर्तव्य बजावले. या कार्यकाळात रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस दलात आमूलाग्र बदल केलाय. दरम्यान त्यांनी 100 टोळ्यांना मोक्का दिलाय. शिवाजी विद्यापीठ ते शासकीय तंत्रनिकेतन या मार्गावरील अतिक्रमणावर पालिकेनं कारवाई केली आहे. यावेळेस शुक्रवारी या मार्गावर शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान ही कारवाई कायमची आहे की नेहमीप्रमाणे ती तात्पुरती स्वरूपाचीच राहणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रिक्षा चालक आणि मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील वेळोवेळी गावामध्ये अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या गावात गेल्या 80 वर्षांपासून कबड्डीची स्पर्धा आयोजित केली जाते. दरम्यान मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पेन्शन्स डे या निमित्तानं रविवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्षांसह आयुक्त शेखर सिंह आणि महापालिकेचे अधिकारी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. आपल्या देशात पर्यावरणीय संकटाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. पृथ्वीला संपवण्याआधी पृथ्वीच आपल्याला नष्ट करेल अशी वेळ आली आहे. अतुल देऊळगावकरांनी किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलंय. भिवंडीत अतिक्रमणावर पालिकेनं हातोडा घेतलाय. भिवंडी धामणकर नाका ते मंडई रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे. यासाठी भिवंडी महानगरपालिकेकडून फेरीवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. जळगावमध्ये मोफत गाळासाठी पैसे मागणारा लाचखोर लिपिकावरती एसीबीनं कारवाई केली आहे. 13,000 रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली तुषार पाटील याला अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मुलीच्या आईसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अधिकचा तपास पोलीस करतायत। पत्नी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून पतीने तिचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना औंध येथील रक्षक चौक या परिसरामध्ये घडली आहे। या प्रकरणी संबंधित महिलेचा पती आणि सासरा या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे।